नमस्कार. माझं नाव दीपाली देशपांडे आणि मी दासबोध दर्शनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आपण करून घेतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथाचा अगदी थोडक्यात परिचय. गेल्या 2 भागामध्ये आपण पहिल्या दशकातले पहिले 2 समास बघितले. आता आपण या भागामध्ये बघणार आहोत पहिल्या दशकातला 3रा समास, ज्याचं नाव आहे शारदास्तवन. शारदा म्हणजे वाणीची कारक देवता. आपल्या विचारांचं प्रकटीकरण शारदेमुळे होतं. खरं तर आपण जे बोलतो किंवा आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात त्याच्यातूनच जगाचा व्यवहार चालतो. म्हणजे जगाच्या व्यवहाराच्या मुळाशी ही शारदा असते, कारण ती आहे वाणीची देवता. वाणीचे 4 प्रकार आहेत. एक परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपल्या अंतर्मनात अगदी खोलवर विचारांचे जे स्फुरण तयार होतं त्याला म्हणतात परावाणी. या परेमध्ये जेव्हा अर्थ मिसळला जातो तेव्हा त्याची होते पश्यंती. त्याच्यामध्ये जेव्हा भाषा मिसळली जाते तेव्हा त्याची होते मध्यमा आणि त्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण किंवा उच्चार म्हणजे वैखरी. म्हणजे परेमधला जो विचार आहे तो परा, पश्यंती, मध्यमा असं करत वैखरी वाटे बाहेर पडतो. म्हणूनच समर्थ त्यांच्या शारदास्तवनामध्ये असं म्हणतात, तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. म्हणजे परेमधला विचार आकार घेत घेत वैखरीच्या वाटे बाहेर पडतो आणि हा सगळा जो परेपासून वैखरीपर्यंतचा प्रवास आहे हा शारदेमुळे होतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या सगळ्याला मिळून म्हणतात चत्वारवाणी. आणि ही चत्वारवाणी शारदेमुळे चालते. शारदा जितकी प्रसन्न असेल तितकी वाणी आपल्या ताब्यात राहते, आपल्याला पाहिजे तशी वापरता येते आणि आपल्याला पाहिजे तसा त्याचा परिणाम साधता येतो. शारदा आणि सरस्वती यांच्यामध्ये एक किंचितसा भेद आहे. सरस्वती म्हणजे विद्येची देवता, म्हणजे विद्याग्रहणासाठी सरस्वतीच्या आशीर्वादाची गरज आहे. पण त्याच्या योग्य प्रगटीकरणासाठी मात्र शारदेची आराधना करायला हवी. दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. आता हा संवाद असल्यामुळे इथे शारदेच्या कृपेची गरज आहे आणि म्हणून दासबोधामध्ये सुरुवातीलाच हे शारदास्तवन आलेलं आहे. ही या शारदेची अनेक रूप आहेत. म्हणजे दासबोधामध्ये समर्थ असं म्हणतात, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयाचे. म्हणजे जितकं डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, जितकं आपल्या अंतर्मनाला भासतं, हे सगळं शारदेचंच रूप असतं. शारदेच्या कृपेची खरं तर सगळ्यांना आवश्यकता असते, पण सार्वजनिक जीवनात जे कार्यरत असतात त्यांना शारदेच्या कृपेची नितांत आवश्यकता असते. कारण त्यांना काही एक जनमानस तयार करायचं असतं, त्यातून त्यांना काही उद्दिष्ट साध्य करायची असतात आणि त्यासाठी जनजागृती होणं हे गरजेचं असतं. मग अशा वेळेला आपला विचार योग्य प्रकारे लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठी योग्य व्यवस्थित चांगल्या शब्दांचं त्यांना चयन करावं लागतं आणि यासाठी शारदेची कृपा लागते. जसं महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, असहकार असे काही शब्द वापरले, पण त्याच्यातून सगळा देश ढवळून निघाला. शारदेची कृपा असेल तर परेमध्ये चांगले शब्द सुचतात आणि त्याचा वैखरी खूप चांगला विस्तार करू शकते. म्हणून समर्थ म्हणतात, जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी. समर्थांना जो पुढे विचार मांडायचा आहे त्याच्यासाठी त्यांना शारदेच्या कृपेची आवश्यकता आहे. समर्थांच्या समोर समाज घडवण्याचं उद्दिष्ट होतं. राजकीय परिस्थिती अशी होती की चांगल्या मार्गदर्शकांची गरज होती. अशा वेळेला योग्य शब्दात समाजाला समजावणं, जेणेकरून लोकांना त्यांच्या कृतीची, त्यांच्या कर्तव्याची जाणीव होणं हे महत्वाचं होतं आणि समर्थांनी हे आध्यात्मिक अंगाने केलं आणि त्यासाठी
ते शारदेला साष्टांग शरण गेले. हा होता तिसरा समास शारदास्तवन. पुढचा चौथा समास आहे सद्गुरुस्तवन, पण तो आपण बघणार आहोत पुढच्या वेळेला. त्याआधी दासबोध दर्शनला नक्की सबस्क्राईब करा आणि 5 मिनिटं द्या दासबोधासाठी. नमस्कार.